नमस्कार. आयडिया सारेगमपच्या या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज प्रियाच्या खांद्यावर काहीतरी दुसरी जबाबदारी आल्यामुळे ती आज अनुपस्थित आहे आणि मी लगेच ती जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला आयडिया सारेगमपच्या या मंचावर यायची लहानपणीपासून इच्छा होती. अहो पण मी कुठल्या कारणानं येणार होतो? ना मला इतकं छान गाता येत, ना मला या वादकांसारखं इतकं उत्तम वाजवता येतं, ना एवढं उत्तम परीक्षण करता येतं. मग मला करता काय येतं तर तुमच्याशी छान प्रकारे संवाद साधता येतो. या स्पर्धकांच्या आणि तुमच्यामधला एक दुवा मी बनू शकतो आणि आज हाच प्रयत्न मी इथे करणार आहे. आणि सगळ्यात मोठी आणि मला प्रचंड आनंद देणारी गोष्ट म्हणजे ज्यांच्या संगीताचा मी भक्त आहे असे महान संगीतकार अजय आणि अतुल यांचं याची देही याची डोळा परीक्षण मी बघू शकणार आहे. त्यामुळे हा असा आनंद होतोय मला. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या भागाची सुरुवात करूयात. पण सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या मान्यवर परीक्षकांचं, अजय आणि अतुल. सर्वप्रथम अभिजित, या सारेगमच्या परिवारामध्ये तुझं स्वागत. धन्यवाद, थँक्यू. काय इथे प्रियाला बघायची सवय आहे, आपण पहिल्यांदाच आज भेटलोय. मी माझी या प्रियामधूनच आलोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण तुझं मनापासून स्वागत. आजच्या या भागामध्ये लावणीपासून ते गझलपर्यंत ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या संगीत रचना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग धमाल होणार आहे यामध्ये शंकाच नाही. पण आज हे सोमवार, म्हणजेच आज आहे एलिमिनेशनचा वार. आता उरलेत फक्त 6 आणि या 6 पैकी एकाला आजच्या दिवशी आपल्याला दुर्दैवानं निरोप द्यावा लागणार आहे. मागच्या आठवड्यातल्या त्यांच्या परफॉर्मन्सेसवरून परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि तुमची मतं यावरून ठरणार आहे आजचं एलिमिनेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षकांच्या गुणांना 50% महत्व आहेच, पण तुमच्या मतांना सुद्धा 50% महत्व आहे. त्यामुळे तुमचं मत नोंदवायला अजिबात उशीर करू नका, कारण आता स्पर्धा एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चला जास्त वेळ न घालवता सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा वर्माचं. छाया पारी जात्यावर भारी आया बाया येती भरून आवरी गवात बाजरीत ज्वारीत गाणजी गरगर भारी सारी सोडून ऐका दुनिया दारी गावाची गोष्ट लय भारी. गावाचं गाव पण थोडं ऐका गो आता तुमची बारी. तान्याची बायको पळाली, तान्याला जाऊनी मिळाली. यशाचा बैल आज मेला, काशाची काय काळी आली.
वा वा वा, म्हणजे असंच तुझ्याकडनं अपेक्षित आहे. आणि मला विशेष ज्याचा मला आनंद वाटला, ह्या गाण्यामध्ये नुसता एक गाण्यासाठी म्हणून एक टोन नव्हता वापरायचा. इथे प्रत्येक लाईनला वेगवेगळा टोन आहे. ती जेवढं चांगलं वैशालीने गायलं, मला तसंच तुझा आवाजाचा पोत फार सगळीकडे खूप छान आवडला. थँक्यू सो मच. अमेझिंग गायलीस. आणि तुझ्या ज्या काही ॲडिशन होत्या त्या पण मला अप्रिशिएट झाल्या. मस्त गायलीस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नेहा, सगळ्यात उत्तम गोष्ट जी तुला लाभली आहे, परमेश्वराने दिली आहे, ते म्हणजे तुझा टोन. मी नेहमीच सांगतो की खूप तुझं अप्रतिम प्लेबॅक क्वालिटी असलेला व्हॉइस तुला मिळाला आहे आणि त्याचा चांगलाच वापर तू यामध्ये केला. तुला माहिती की कुठल्या गाण्याच्या चालीमध्ये कुठल्या प्रकारच्या जर का आता खालच्या सुरावर चाललंय, वरच्या सुरावर चाललंय, तर आपला आवाज कसा त्यामध्ये ठेवायचा हे तुला उत्तम कळलंय. आणि खूप छान म्युझिशियन्स, अप्रतिम. जसं आपल्याला माहितीच आहे की आजचा राऊंड हा एलिमिनेशनचा राऊंड आहे, त्यामुळे नेहा आज गुण नाही मिळणार आहेत, पण तुला निकालासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सारेगमप आयडिया सारेगमप